चित्रास लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आधी व्हिडिओ टाकला होता फर्स्ट पार्ट, जिथे आम्ही रत्नागिरीला फिरायला आलो आहे। त्याचाच हा मी सेकंड पार्ट टाकते आहे। जर तुम्ही फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर नक्कीच तुम्ही जाऊन बघा। मी तसं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेनच। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आम्ही आता गणेशगुळे कडच्या बीचवरती आलो आहोत। हे बघा, जाता जाता आम्हाला बीच लागला तर आम्ही तिकडे आलो आहोत। आम्ही बीचवर उतरलो तर काय पूर्ण अगदी स्वच्छ असा बीच होता। आणि हे बघा, समोरचं दृश्य तर तुम्ही पाहतच आहे, पण ते समोरून अजूनच सुंदर दिसत होतं। भारी वाटतंय। तेच ना, आता आम्ही जाता जाता आम्हाला हा बीच दिसला तर तिकडे आम्ही आलो आहोत। आणि एकदम स्वच्छ असा बीच आहे, इथे एकही घाण नाही आहे, एकदम क्लीन पाणी आहे, खूप छान वाटतंय। हे बघा, एकदम स्वच्छ आणि क्लीन असा समुद्र आहे। आता आम्ही तिकडून निघालो आणि हे बघा, जाताना सुंदर असा नजारा दिसत होता। आणि आम्ही नंतर गेलो कुठे ते तुम्ही पाहाच। आता मी उतरलो आहोत आणि आता मी चाललो आहोत पूर्णगडावर, रत्नागिरीतल्या पूर्णगडावर चाललो आहोत। आणि आता पायवाटेने आम्ही चालत जात आहोत। आपली लाल माती आणि आजूबाजूला आंब्याची झाडं आणि बाकी इतर झाडं बघत बघत पायवाटेने आम्ही पुढे चालत जात होतो। नंतर आम्हाला घाटी सुद्धा लागली।
या घाटीवरून आम्ही पुढे चालत चालत जात होतो. आम्ही तर याला घाटीच म्हणतो चढत जायला. तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच मला कमेंट करून सांगा. जाता जाता आम्हाला घरंसुद्धा दिसत होती कौलारू बघा. चालत चालत 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही वरती पोहोचलो. हे बघा. आणि आम्हाला पहिलं लागलं ते म्हणजे हनुमानाचं मंदिर. हे बघा. त्याचं दर्शन घेत घेत आम्ही पुढे चाललो. गडाच्या मुख्य दरवाजाने आम्ही आता आत चाललो आहोत. आणि दरवाजा मात्र खूप जुना होता गडाचा हा. असंच आम्ही आता चालत चालत गड फिरायला लागलो. आता गडाच्या वरच्या बाजूस आम्ही जातो आहोत. पूर्ण गडाची थोडक्यात माहिती सांगायची झाली तर कान्होजी आंग्रे यांनी 1724 पूर्णगड व जयगड हे 2 किल्ले बांधले. पेशव्यांच्या काळात सरदार हरबारराव धुळप यांच्याकडे हा किल्ला होता. 1732 त्यांनी गडावरील कारभारासाठी भोसले, गवाणकर, कान्होजी आंग्रे यांची नेमणूक केली होती. या लोकांचे वंशज किल्ले परिसरातील किल्लेकरवाडी येथे राहतात. 1818 पेशव्यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर किल्ला इंग्रजांकडे गेला. जसं की आपण पाहिलं येताना आपल्याला घरं लागली ती त्यांचेच वंशजांची होती. सुंदर असा नजारा आहे. इंग्रजांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील 3 महत्त्वाची बंदरे होती. म्हणजे रत्नागिरी, जयगड आणि आपला हा पूर्णगड. या बंदरातून नारळ, भात, तेल, मीठ, मासे आणि गूळ यांचा व्यापार होत होता.
1819 साली पूर्णगड हे रत्नागिरी परिसरातील व्यापाराचे बंदर होते आणि 1862 साली पूर्णगड किल्ल्याच्या तटबंदीची दुरुस्ती झाली होती. किल्ल्यामध्ये त्यावेळी 7 तोफा आणि 70 तोफगोळे होते. त्यावेळी देखील पूर्णगड जवळून साटवलीपर्यंत बोटी जात होत्या. आदिलशाही कालखंडापासून मुचकुंद नदीच्या खाडीतून साटवली मार्गे कोल्हापूरपर्यंत व्यापार चालत असे. मेंटेन चांगला ठेवलाय ना. अजूनही पूर्णगड खूप छान प्रकारे ठेवलेला आहे बघा. दाखवलं होतं. आता आम्ही एवढं सगळं फिरून आता आम्ही घरी चाललो आहोत. आणि जाता जाता हे बघा सुंदर असा दृश्य दिसत आहे. आणि आता झाले आहे, सूर्य मावळायला लागला आहे.
संध्याकाळ झाले. आता आम्ही चिकन बनवणार आहोत चुलीवरचं. त्यासाठी मी वाटप भाजते आहे. तर मी ते कांदा भाजायला टाकला आहे तव्यावरती आणि त्यात लसूण सुद्धा टाकणार. चिकन वाटप चुलीवरती हे बघा लाल कांदा भाजून असा घेतला आहे. खोबरं सुकं किसलेलं आधीच भाजलेलं होतं ते त्यात टाकलं आणि आलं टाकून आता हे वाटून घेणार. या मातीच्या भांड्यात करणार आहोत. भांडं गरम करायला ठेवलं, त्याच्यात तेल टाकते. गरम झालं की हे आता गरम झालंय, त्यात मी आता तेल टाकते. तेल टाकलं. तेल तापेपर्यंत चिकन मध्ये मी तिखट, हळद टाकते. मी तिखट टाकलं. थोडंसं हळद टाकते. आता लसूण ठेचून त्यामध्ये टाकली आहे. लसूण तेलामध्ये लाल झाल्यावर मी आता चिकन टाकले आहे. चांगलं मिक्स करून घेते आहे तेलामध्ये मी. चांगलं मस्त असं ढवळून घेते. अर्धा पेल्याचं पाणी टाकलं होतं आणि तर आता झाकण मारते मी, शिजू देते चिकन.
तर माझी ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.